नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज का नाही आपण शेपू आणि पालक याचे धपाटे बनवणार आहे. त्यासाठी नेहमीप्रमाणेच आपला लागणारं साहित्य बघा. मसाला, लसूण, मिरची, आल्याचा तुकडा, कोथिंबीर, जिरं हे याचं वाटण करून घ्यायचं. आणि यामध्ये एक कच्चा कांदा वरतून आपण जेव्हा पीठ मळतो ना त्या पिठामध्ये कच्चा कांदा घालायचा, म्हणजे फार रुचकर लागतात हे धपाटे. बघा, नेहमीप्रमाणेच गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ आणि बेसन पीठ हे सर्व एकत्र करून त्यामध्ये कच्चा कांदा घालून घ्यायचा. वरतून थोडासा ओवा, चवीपुरतं मीठ आणि हळद घालून याचा घट्ट गोळा बनवून घ्यायचा. कारण शेपू पालकची भाजी खायला ना मुलं फार नाक मुरडतात, पण अशा प्रकारे धपाटा करून दिला ना तर मुलं आवडीने खातात. खायला ते रुचकर लागतो आणि त्यांना आवडेलसुद्धा खायला. दह्याबरोबर, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर, सॉसबरोबर ते आवडीने खातील. बघा, अशा प्रकारे कॉटनचा कपडा घेऊन त्यावर छोटे छोटे धपाटे आपण थापून घेऊ, किंवा तुम्ही ज्या पद्धतीने बनवतात त्या पद्धतीने बनवून घ्यायचे आणि छान असे खमंग दोघी बाजूंनी तेल टाकून शेकून घ्यायचे. अगदी छान असे खमंग लागतात. शेपू पालकचे असे आपल्याला सुद्धा म्हणजे खायला काहीतरी वेगळेच वाटतात आणि चव खूप छान येते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.